म्हणजे कसं आहे बसायचं एक मग हरि हरि पुंडलिका पंढरीनाथ भगवान की जय। हाय हाय श्री गणेशाय नमः, श्री गुरुदेवाय श्री रामचंद्राय नमः। तेजाची होता सत्य संगती, अजुनदाय कशपी सवय प्रकाश सूर्यभूती, ती जगती महादरिद्रे। श्री संतांच्या माता चरणावरील साष्टांग एकरी दंडवत पुणे पावन पवित्र असणारी कौडगा नगरी, या पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या मारुतीरायाच्या दरबारात पवित्र असणारे हा लक्ष्मण शक्तियुक्त सोहळा यथासांग पद्धतीने चालू आहे। सज्जन हो मायापो कथेचा पर्यंत आलेला आहे। तेजाशी होता सत्य संगती, बरं आहे हा पंचकर्णाचा विषय आहे। मायापो पाच तत्वाचं एक तत्व म्हणजे तेज आहे आणि त्या तेजाला सत्ताची संगत लागली, संताची संगत लागली आणि सत्ताची संगत लागल्यामुळे दाहत्व असणारा त्या ठिकाणी बाजूला काढलं। म्हणजे राजरूपी भारताच्या नगरीमध्ये तेज नावाची वस्तू सूर्य असणारा त्या ठिकाणी सूर्याची किरण पडली आणि म्हणून त्या सूर्याच्या किरणामध्ये लवचिकता आणि नम्रता आली आणि म्हणून काय बापू तुम्ही आम्ही काय करावं तर संताची संगत करावं अशा प्रकारचं सांगू लागलेले आहे। सुंदर असणारी कथा आहे बरं विषय आहे। बारकाईनं चिंतन करा महाराज ज्ञानेश्वरीमध्ये कोणी आहे बापू का घरेच्या उजेडो करावा या पाडेच्या अंधारो पाडावा येण्याची गा पांडवा दीपू जैसा। बारकाईनं चिंतन करा महाराज भक्तीचा विषय आहे। हे बलप आहे, हे बलप नुसतं मारुतीसाठी प्रकाशित झाले काय किंवा भक्त येणाऱ्या भक्तालाच दिले का उजेड, चोराला सुद्धा उजेड दिले आणि म्हणून मागो तुम्ही आम्ही काय करावं तर प्रत्येकाला आपल्या जवळ घ्यावं। पण तुम्ही आम्ही तसं करत नाही महाराज। चांगला माणूस आला की जवळ घेतात, वाईट आला की त्याला दूर करतात। परंतु संतांचं कर्तव्य काय आहे आपल्यासारखे गणिताचा काळ नाही काळ वेळ त्याजवळी बरं आहे आणि म्हणून भक्ती भरत राजा असणारा भक्तीमध्ये तल्लीन झालेला होता। म्हणून भरत राजानं काय केलंय तर त्या ठिकाणचा परिसर असणारा राममय केलेला होता महाबापू आणि म्हणून तुम्ही आम्ही काय करावं तर अखंड रामाची कथा श्रवण करावं, अखंड रामाची कथा त्या ठिकाणी वाचन करावं, पारायण करावं आणि ते आचरणात आणावं। काय वायू सत्य संगती चंचल पुढे विसरला देवी सोडा भेटवाला चपळपणा असणारा नाहीसा होते स्थिर होते काय आणि म्हणून राजरूपी भक्ताच्या ठिकाणी नंदीग्रामाच्या ठिकाणी वार नावाचं असणारं त्या ठिकाणी पाच तत्वांचं तत्व आहे आणि ते तिथं आल्यावर स्थिर राहिलं। काय स्थिर राहिलं मामा कारण तिथं अखंड रामाच्या नामाची ज्योत लागलेली होती, अखंड नामस्मरण चालू होतं। कारण त्या ठिकाणी अंतचतुष्टी मन बुद्धी चित्त अहंकार पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय हे सर्व रामामध्ये तल्लीन झालेले होते आणि म्हणून वारा असणारे चंचलत्व विसरलं आणि त्या ठिकाणी भगवंताचा नामानुभाव त्या ठिकाणी स्थिर झालेला आहे। हे काही
अजिबात नाही मा बापू. बघा बारकाईनं चिंतन करा. कुत्र्यामध्ये वाढ आहे, तुमच्या आमच्याकडे आहे, डुकरात आहे, माणसात आहे, गावात आहे, सगळ्यातच आहे. पण त्या वाड्याला कधी दिवस केला का? तुम्ही आम्ही मात्र केल्याशिवाय राहिला महाराज. तुम्ही आम्ही म्हणजे सगळे ईश्वराचे लेकर आहात मा बापू. बरं काय? कारण घरात एकत्र जन्म घराला प्रेम आर पाहिजे किंवा हे ईश्वरचे माझ्या घरात आयशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर तो झाला. आणि म्हणून मा बापू त्या वाड्याप्रमाणे असणारा तुमचा आमचा विचार झाला तर या जीवाचं हित होते, नाहीतर वाया तेवढं काय ते सगळा आणि विकास करता मा बापू हो. त्या ठिकाणी आकाश म्हणजे आकाश हे महत्त्व आहे मा बापू. ते सुद्धा असणार त्या ठिकाणी वाईट वृत्तीला जवळ येऊ देत नाही. आणि म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा काय करावं तर आपण त्या भगवंताचं चिंतन करावं आणि संतांचं जे काही सानिध्य आहे ते जवळ करायचा प्रयत्न करावा. जसं भरताना नंदीग्रामाला राममय केलेलं होतं तशा प्रकारची अवस्था पाची असणारे त्या ठिकाणी तत्व पाची असणारे त्या आपले स्वयं प्रत्येक आकाश त्या ठिकाणी रामाच्या कार्यात तल्लीन झालेले होते. बरं का? कुठल्याही प्रकारचा विचार असणारा राहिलेला नाही. कारण हे संतांच्या संगतीचा महिमा आहे. संताला हिवाळा पावसाळा उन्हाळा सारखाच असते महाराज. कुठल्याही प्रकारचं उन्हाळा आला म्हणजे दुःख नाही, हिवाळा आला म्हणजे दुःख नाही आणि पावसाळा आला म्हणजे दुःख नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो महाराज. कोलंबीच्या असणारे त्या ठिकाणी ते महाराज येतात. आता बघा ते नाही गावामध्ये आहे, एवढा थंडी आहे पण ते टायरवर फिरतात आणि टायरवर कुठे झोपतात. पण थंडी लागली का महाराज? अजिबात नाही. आज ते पिंपळाच्या झाडाचं कार्य केलेले आहेत का? बरोबर आहे. आणि म्हणून बाबा हे संताचा विषय आहे. संतांना उन्हाळा हिवाळा पावसाळा सारखा आहे. तुम्हाला मला वाटते महाराज काय थंडी पडली हो, पण संतांना थंडीचा काही झेललेला आहे का? अजिबात नाही. तशी अवस्था अजून मी वर्तच झालेली आहे. बोला चिंतन केलं तर नाही नागरिया भारत आहे निश्चिंती निर्मिली यासाठी त्याप्रमाणे असणारा माझा आम्ही विश्वासाने त्या भगवंताचं कार्य केल्यावर आणि म्हणून राजरूपी वरदान स्वतः त्या ठिकाणी नामस्मरण केले आणि इतरांकडून करून घेतले. बरं माझी देवळे गेले महाराज ते गायीची दर्शा का व्याघ्रावी सोडून मारो ऐसे देण्याची का करून तो येते. बरं तशा प्रकारची अवस्था राजरूपी वर्धाची झालेली होती. आणि म्हणून नंदीग्रामाच्या ठिकाणी कोणालाही दुःख नव्हतं, कोणालाही संकट नव्हतं. आणि म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा काय करावं तर आपण त्या रामाचं चिंतन करावं.
नव्हती. बरं काय, कुठल्याही प्रकारचा मी मला करत नव्हती, अहंकार नव्हता, अभिमान, कुठले काहीच विषय वाईट नव्हतं. महाराज सुखाने आनंदाने संसार करत होतो. बरं काय, अशी अवस्था त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी झाली. आणि अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणची होती. असं या ठिकाणी सांगू लागलेली आहे. रामाशिवाय चिंतन नसलं. एकच वस्तूचं घ्यायचं एकाच वस्तूचा बोध होता. एका वाचून दुसरं काही सर्वता त्याच्या मनातच येत नव्हतं. महाराज केवळ रामाचं चिंतन आणि त्याला राम द्यायला त्याच्याकडून राम द्यायला. बरं सांगायला कोणाची कथा रामाची, विषय कोणाचा चालू आहे रामाचा, दुसरा विषय आहे का नाही? अजिबात नाही. तुमचा आमचा विषय ते झाला का? विषय तो त्यांचा झाला नारायण. अशी अवस्था त्या नंदीग्रामाच्या ठिकाणच्या लोकांच्या भगवान रामचंद्र प्रभूमध्ये तल्लीन झालेला होता. म्हणून तिथं दुसरेपणा राहील का, दुसरं काही वाईट विचार येईल का, अजिबात नाही होणार. अशा प्रकारची अवस्था झालेली आहे. काही उपाय चिंतन करा. महाराज तुम्ही माझ्या संसारात सुद्धा बघा, तिसऱ्याला त्रास आहे का भाऊ? अजिबात नाही. आणि तुम्ही दोघ जण मारून या तिसरे राजू करते. म्हणून या अंतःकरणाच्या ठिकाणी रामाचं चिंतन चालू झालंय. तर दुजेपणा येईल का, मनामध्ये विकल्प येईल का, याला आश्रयाला जरी बघला तर मनात वाईट विचार येईल का? महाराज अजिबात येणार नाही. म्हणून तिथं दुजेपणाचा विषयच नव्हता. जर आलं तर त्याला पळवून टाकत होते. एवढे सामर्थ्यवान नंदीग्रामाच्या ठिकाणचे त्या ठिकाणी अवस्था झालेली होती. आणि ही अवस्था कोण केली? राजरूपी बलवाने केलेली आहे. म्हणून तुम्ही आणि काय केले याच्याकडे बघायचं आहे. महाराज बरं काय, आपण म्हणाले संतांनी केले, पण आपण काय केल्या? आम्हाला जर असं पती सांगता आलं तर दुनियाचा अभिमान येते माझ्या बापू. बरं काय, म्हणून बारकाईने चिंतन करावं आणि चिंतन करून त्या आचरणात आणायचा प्रयत्न करावा. बोला देवाला आपल्यासारखं करायचं असेल तर. बापू हा धर्म कशासाठी आलेला आहे? लक्ष 84 कोटी वेळा
काय तुम्हाला एक सांगतो माऊलीने कधी सांगले पसंतमध्ये जे कळांची कधी सांगू तया सत्कर्मरती वाढो भूता परस्परे करून चैत्र जीवांचे म्हणून मागवतो या भरत नगरीचे जे काही दूत होते जे काही संत होते ते द्वैताचं असणार खंडन करत होते दलाला मधला द्वैत करत होते आणि त्या दलाला आपल्या संत करत होते अशा प्रकारचा विचार होता आम्हाला अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी झाली आणि म्हणून मोक्ष पद असणारा
रामायण ऐकावं, परंतु भाऊ कळाला तर रामायण ऐकावं, नाहीतर भाऊ कळून येण्यासाठी रामायण ऐकावं. ऐकले बाबा, आम्ही रामायण ऐकलं पण भाऊ जर कळायला गेला तर रामायण ऐकल्याने फायदा झाला काय? नाही महाराज. आणि म्हणून असणारं खान मान गुण लावण्य सगळं काय उभे होऊन असणारं रामरूपी भरतार भरत आहे. पण मारुतीला याला राम वाटत आहे बघा. आणि तुझी असणारी स्थिती गती सुद्धा नक्की आहे.
देवा म्हणजे आजपर्यंत जेवढा तू पुरुषार्थ केला तेवढे असणारे वाया घालतोस बघा. शास्त्र धर्माला बट्टा लावलेला आहेस का? बोल लावलेला आहेस आणि स्वतःच्या भावाला रणांगणामध्ये सोडलेला आहे. स्वतःच्या भावाला रणांगणामध्ये सोडले तर देवानं महाराज अजिबात सोडलेलं नाही. पण राजरूपी भरताला बघितल्यावर माधवजीला कसं वाटत आहे बघा. कारण रावण असणारा त्या ठिकाणी डबलेला आहे. सुग्रीव राजा आहे आणि देवा तू त्याला सोडून येत आलास आणि रावण असणारा प्राण घेईल का? रावणाचं काही करणार नाही बरं काय? सुलतान पाटील तांडवकर आणि राजेश्वर महाराज दोन्ही आनंद गेल्या अशा प्रकारचं बोलू लागलेलं आहे. आणि लक्ष्मणाला उठवत होतो आणि मग काय करत होतो बघा. चिंतन करणारा हा मारुती देवाला दिसत आहे बरं का.
प्रकारचं राजरूपी वर्ताला पार्वतीनाकडे बघितल्यावर वाटलेला आहे. राम प्रभू कर्माळू आहे, कनवाळू आहे आणि आपल्यावर उपकार केले अशा प्रकारचं भरत राजाला वाटू लागलेलं आहे. अशा प्रकारचं वर्ताला वाटू लागलेला आहे. राम जीवाचे जीवन तयार चाललंय, पाण्यावर चाललंय. जीवन म्हणजे पाणी, त्या जीवनाचे जीवन म्हणजे राम आहे बाबा. राम जीवाचे अंजन. जसं या डोळ्यामध्ये अंजन भेटल्यावर त्या डोळ्याला दृष्टी पडते, तशा प्रकारचं या रामाचं चिंतन केल्यावर आटलेले पाणी सुद्धा त्या ठिकाणी धावते महाराज. बरं आहे, जीवी जीवा समाधान राम चिदगण. बरं आहे, राम असणारा चिदगण आहे, जीवाला समाधान आहे. बरं का आणि रामानं कृपा केलंय, कृपा करून वाणीला माझ्याकडे पाठवलंय. अशा प्रकारचं राजरूपी भक्ताच्या मनात विचार आलेला आहे. राजरूपी भक्ताच्या मनात असा विचार आला, या मंडळाला असणारा आपण विचारावं. आधी चतुर्दिस सगळे झोपी गेले, पण नायगाव कारभारावर आलेले झोपले नाही. आले कोणा सजनो बाबा एवढा असणारा मनामध्ये विचार केल्याने साष्टांग नमस्कार करून प्रेमानं बाबा, कारण प्रेम फार महत्वाचं आहे बाबा. आता तुम्ही एवढे जण बसल्या, कयाला बसल्या, मला फक्त प्रेमानं बसल्या. तुमचं प्रेम देवाच्या कथेत आहे, बरोबर आहे ना मालिक? जर प्रेम नसलं तर कथेला होत नाही. मध्यरात्र ओरडून गेली, सकाळचा 5चा प्रहर आलाय, तरी तुमचं प्रेम तसंच आहे बघा. आणि म्हणून प्रेमानं बांधले, थोडं प्रेमाचा बुद्धीला हाची दुष्काळ तयाला. बरोबर आणि
रामासोबत झुंज काय आणि लक्ष्मण कुठं मूर्छेला येऊन पडलाय. त्या ठिकाणी उद्धव काही तू गेलाशी कशाला रामासोबत मित्रत्व कसं झाले मला सांग काय. आणि मला उदास होऊ नको बाबा आणि मला रामकथा सांग काय. म्हणून तुझं आलं शरण तुझे मुखी राम समरण म्हणून तुझा रोशन तुझ्या मुखामध्ये आपण रामाचं चिंतन आहे म्हणून मी तुला शरणागती पत्करलो. आणि पुन्हा लोकांना गाणं का राम कथा नमद सांग. प्रेमी बाजूला कपिनंदना मारुती रायाला भरताच्या प्रेमानं बांधलंय. पण भावांनो न ओळखुनी भरत चिन्ह राम म्हणून उपासते. श्रीरामाते वर्णित सूक्ष्म सर्वगत अनंत सतोदित असणारा तो भगवान परमात्मा काय बाकीच्या लोकांसोबत जमत माझ्यासोबत जमणार ते वाहून आले. फक्त काय म्हणून म्हणाले बाबा रामचंद्र प्रभू म्हणून. ऍक्च्युअली रामचंद्र प्रभू नव्हते पण भरताला होता मारुती राहिला. रामचंद्र प्रभू आपला गेले आहे. कारण वेळ लावलेला आहे. जगामध्ये प्रत्येकाकडे देव आहे, प्रत्येकाच्या देहात देव आहे. देवाच्या मंदिरात आत्मा परमेश्वर परंतु ढग असणार मागापो त्या ठिकाणी तुझं आहे तुझं पासून तरी तू जागा चुकला असेल म्हणून जीव असणारा भरपूर आलेला आहे. अशा प्रकारची अवस्था झाली पण देवा मला पुढे
केलेली आहे तर काही लोक पाण्याचा सुद्धा त्याग केले. देव मिळावा म्हणून पण माझा पोट देव त्या लोकांना मिळाला. देव कोणाला मिळते बाबा? देव तुम्हा आम्हाला मिळते. न लागती सायासन जावे वेळांतर सुखी येतो घरा नारायण. पायाचं वेसुनी करायचं चिंतन आवडी अनंत आळवा. बघा ना बाबू, आनंद संप्रदायात सुद्धा सांगलेले आहे, प्रपंच परमार्थ साधतीनं जोडीन तयासी निर्वाणी सुखमय. अशा प्रकारचा आहे बरं काय. एक झाले वलंकावर, एक जन्मला छंद छंदाज परे, एक जन्माचे शेजार, एक सविकर नरकेश्वर. काही लोक वंकले नारायण केले, काही लोक त्याचा त्याग केले, काही लोक तरणा असं घालून बसले का, तर काही लोक असणार त्या ठिकाणी सर्वस्व अर्पण केले बरं का. काही लोक असणार भगवे कपडे घालून देवाच्या मागे आले. अनेक प्रकारची अवस्था झाली, पण त्याला सुद्धा देव मिळालेला नाही देवा. पण माझ्या पुढे कृष्ण आले बरं काय. अशा प्रकारची अवस्था मिळते तेव्हा त्या लोकांना भेटत प्रत्येकाच्या चांगला आहे सर्वांनी बनलेला. कारण तुकाराम महाराजांनी सांगितलं म्हणून म्हणालो बाबा हो, कारण प्रत्येकाच्या देहामध्ये देव आहे. देव काढला पाहिजे. तुम्हाला उदाहरण सांगू, शांती प्रमाणात महाराजांना गावातला देव पळाला आहे आणि नंतर महाराजाला कुत्र्याचा देव पळाला आहे. म्हणून देव आपल्या जवळ आहे बरं काय. अशा प्रकारचं मारुती राया राजगुटी म्हणताना रामचंद्र म्हणून बोलू लागले. देवा देवा त्या मच्छा अवतारावर देवराच्या कृपावतारामध्ये पर्वत पल्ल्यावर तिथं असणाऱ्या त्या ठिकाणी तिथं धरल्यावर तू तिथून पालटलास आणि पलटून कोण्या अवतारात गेला बोला. आपल्या दातावर असणार त्या ठिकाणी मागा पाहू प्रथम धरणार काय देवा गीता धरल्यावर देवा गीतावर गेल्यावर चावडा पसरला नरसिंह अवतार धारण केला आणि तिथून गेल्यावर काय झालं बोला.
चिंता धरल्यावर तिथून निघाला तेव्हा माग सुद्धा मागं सोडला नाही, पत्ता सुद्धा लागून नाही. बरं काय मायेचे विवाद आहे, तुझ्या मायेची करणी विपरीत आहे बरं काय. त्याची मोकळी घाय रडती माय माय माया कमरती झालं काय अपूर्व अपूर्वा सदैव बाबा हे माय माय म्हणून तिथं लढू लागलेलं आहे. लोक म्हणाले काय झालं पुढच्या वेळेस बोला. आताची बापा लोकांनी किती? परशुरामाचा विषय होता महाराजांच्या अगोदरचा. आत्ताच पाहिलं मी देवा या अवतारामध्ये किती मिळवलेली महागडी 18 तत्ववान 56 कोटी गुणावर आणि 72 कोटी ईश्वर काय देवा तुला मी ओळखीतच आला म्हणाले बोला. करोनिया महाराजा मानवीला लक्ष्मणा शरणागत तोही देवा करुणीय महाराज माईला लक्ष्मण शरणागत विभीषण देवाच्या शरणागताला सुद्धा शरणागताच्या ठिकाणी सोडून आला बरं काय. आई महादेवा म्हणले तू राम मी मारुती लपलेल्या जरे पद प्रती ऊट सत्वर. देवा ऊट म्हणले ऊट न गेला बांधून देतो बरं काय. देवोनी मोहाची बुद्धी घेऊन या देवोनिया प्रती आई देवा घेऊन मोहाची बुंती बरं काय. घेऊन या दीनवंती कोण म्हणून मला विचारू लागला देवा. आणि असं करणार नाही बरं काय. त्याची मारी तांदूळ बोला बोला महाराज. सत्यदा ऐक देवा म्हणले रामचंद्र प्रभू एकटा रावण उरलाय त्याला म्हणायला नाही वेळ लागणार काय. बरं काय. आणि म्हणून देवा जर येईना गेलास तर सत्य मानी माझे वचन बांधून देतो म्हणाले देवाला. देवा गेल्या गेल्या तर उचलून देतो बरं काय. जमणार म्हणाले बोला. लवकर लवकर या बापू हे आहे. आम्हाला दुसरं कोणी असलं तरी आम्हाला झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून देते. हॅलो भगवान देवादी देव मारुतीला या. पाटील जाधवकर इथे किती नाम बोलला तर पुढे जाऊ. महाराज बोलायचं होत जायला या माऊली कोणतरी या. सुलतान पाटील जाधवकर आणि राजेश्वर महाराज बोलायचं